पनीर एकनीसाठी ते मी पाव वाटी काजू घेतलेले आहे आणि ते मी आता गरम पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे। हे गरम पाणी केलेलं आहे, बाजूला ठेवून देणार आहे। अर्धा किलो पनीर घेतलेला आहे आणि त्याचे असे त्रिकोणी काप केलेले आहेत। हे तुम्ही चौकोनी त्रिकोणी तुमच्या आवडीप्रमाणे काप करू शकता। मी ते कांद्याचे असे पेटल्स करून घेतलेले आहेत। लाल सिमला मिरची, हिरवी सिमला मिरची, पिवळी सिमला मिरची, 4 हिरव्या मिरच्या अशा कापून घेतलेल्या आहेत। ते गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि ते 1 टेबलस्पून बटर टाकत आहे। याच्यामध्ये पनीर मी रोस्ट करून घेत आहे। थोडंसं ब्राऊन करून घ्यायचं आहे पनीर। एक बाजू ब्राऊन झाली की मग मी पलटणार आहे। दुसरी सुद्धा बाजू अशी मी ब्राऊन करून घेणार आहे। हे पनीर मी बटरमध्ये फ्राय करत आहे। तुम्ही त्याऐवजी तेल सुद्धा वापरू शकता, पण बटरमध्ये एक टेस्टच वेगळी येते, चवीला पण छान लागतं। जर तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरी चालेल। हे पनीर दोन्ही बाजूने ब्राऊन झालेलं आहे। मी एका भांड्यामध्ये साधं पाणी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये हे तळलेलं पनीर मी टाकत आहे। पनीर बुडेल इतकं पाणी घ्यायचं आहे। याच कढईत मी 1 टीस्पून मी बटर घेतलेलं आहे ते टाकत आहे। यामध्ये लाल सिमला मिर्च, हिरवी सिमला मिर्च, ही पिवळी सिमला मिर्च आणि हे कांदा आहे। हे थोडंसं परतून घ्यायचं आहे। या सिमला मिर्च आणि कांदा परतला गेला आहे। जास्त शिजवायचं नाहीये, थोडं क्रंचीच ठेवायचं आहे। आता हे मी एका प्लेटमध्ये काढत आहे। पनीर एकनीची ग्रेव्ही बनवण्यासाठी इथे मी 2 पीस पनीरचे घेतलेले आहे। ते मी भिजवलेले काजू हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे। पाव कप दही, पाव कप नॉर्मल दूध आहे। हे गरम करून थंड केलेलं दूध आहे ते टाकत आहे। तर हे मी वाटून घेणार आहे। हे मी मिक्सरमध्ये चांगलं बारीक वाटून घेतलेलं आहे। कढईमध्ये मी 1 टेबलस्पून बटर टाकत आहे। त्यात 1 तमालपत्र, छोटीशी दालचिनी आणि 1 मोठी वेलची, 4 हिरव्या मिरच्या। मिरच्या परतल्या गेल्या आहेत। आता याच्यामध्ये मी मसाले टाकून घेत आहे। पाव टीस्पून मी धनेपूड टाकत आहे, पाव टीस्पून चिली फ्लेक्स, पाव टीस्पून काळी मिरी पावडर। हे सर्व मसाले थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत। पाव टीस्पून जिरेपूड, पाव टीस्पून बडीशेप पावडर आहे, पाव टीस्पून मी आले लसूण पेस्ट टाकत आहे। ते लसूण परतलं गेलं आहे आणि इथे जी पेस्ट केलेली आहे ती टाकत आहे। ही पेस्ट थोडीशी परतून घ्यायची आहे, कारण याच्यामध्ये काजू असल्यामुळे जळण्याची शक्यता असते, म्हणून सारखं हलवत राहायचं आहे। मिक्सरचं भांडं जरा पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे पाणी मी याच्यात टाकत आहे। याची ग्रेव्ही जास्त पातळ करायची नाहीये, थोडी घट्टच करायची आहे। याच्यामध्ये पाव कपला थोडंसं कमी क्रीम घेतलेलं आहे आणि ते टाकत आहे। ग्रेव्हीला उकळी आलेली आहे आणि पनीर जे मी पाण्यामध्ये ठेवलं होतं आता ते याच्यामध्ये टाकत आहे। असं केल्याने पनीर एकदम सॉफ्ट होतं। मध्ये ह्या ज्या भाज्या परतलेल्या आहेत मिरच्या त्या टाकत आहे। यामध्ये अर्धा टीस्पून मी साखर टाकत आहे, अर्धा टीस्पून मीठ। हे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता। पनीर एकनी तयार झाली आहे। तुम्हीही अशा प्रकारे बनवून बघा, खायला पण फार टेस्टी लागते आणि करायला पण ही सोपी आहे। या भाजीबरोबर तुम्ही नान, पराठा किंवा चपाती बरोबर पण तुम्ही खाऊ शकता।